आजचा पूर्ण दिवस माझा प्रवासामध्ये गेला. कसे ते पुढे व्हिडिओमध्ये बघा. तर इथं मी निघाले कोपरगाववरून पैठणीचं माहेरघर असण्याला येवल्याला. तर अहोंनी मला पैठणी तर काही घेऊ दिली नाही, पण उन्हातान्हाचा इथं माझा प्रवास सुरू झाला. त्यानंतर आले मी देशमान्याला. इथं होतं आजोबांचं वर्षश्राद्ध, म्हणजे मम्मीच्या चुलत्यांचं वर्षश्राद्ध. रुई बघा आजीच्या मांडीवर कशी बसली होती आणि आजीलाही कॅमेऱ्याकडे बघायला लावलं. त्यानंतर हे मामाचे मुलं सगळे एकत्र आले, की मला अजिबात काही बोलू देत नाही. तर हे सगळे माझ्या मामाचे मुले. त्यानंतर भूक लागली होती म्हणून पेटपूजा केली आणि ना ऊन पण खूप होतं, त्यामुळे ना मामाच्या घरी जायचं होतं. तर इथं घरी आलो. आम्ही सर्वांसाठी थंड बनवलं आणि मुलांसाठी मस्त आईस्क्रीम आणली होती. रुई आईस्क्रीम खात होती. आम्ही सर्वजण मस्त बसलो, मस्त गप्पा झाल्या आणि ऊन खूप होतं, त्यामुळे ना थोडंसं आम्ही निवांतच निघालो. तर एक 4 वाजले होते त्यावेळेस मग आम्ही निघालो आणि मी परत आले माझ्या माहेरी, कारण आम्हाला कोपरगावला जायला हाच रस्ता होता मग. तर इथं आल्यानंतर या कोंबड्या बघा आणि त्यानंतर आहे ना भावानी आणलं माझा, तर ते घेतलं आणि तिथून पुढे ना मग परत आम्हाला कोपरगावला जाऊन परत रांजणगावला पण जायचं होतं आज. त्यामुळे खूप दगदग झाली आज. आणि उन्हातान्हाचं कसं बाहेरचं जेवण म्हटलं ना ऍसिडिटी खूप होते. तर इथे आहे ना तरी पण माझा घेतला, कारण भूक पण लागली होती. त्यानंतर माहेरहून निघाले मी, जायचं होतं आता कोपरगावला आणि तिथून पुढं रांजणगावला. तर इथं आजीची आणि नातीची किती मया चालू आहे बघा. आणि मला काही जास्त दिवस झाले नव्हते येऊन, थोडेच दिवस झाले होते, कारण मी मागं रुईला घ्यायला पण आले होते. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. इथं मम्मीशी मस्त गप्पा गोष्टी झाल्या आणि तिथून पुढचा आमचा प्रवास सुरू झाला. चला, मिनी ब्लॉग आवडलात लाईक करा.